दामू मात्रे जी बहुत सालों से इस विभाग में काम करते रहे हैं। अपने जन्म दिवस के अवसर पर जनता को लाभ पहुंचे इस प्रकार का वो काम कर रहे हैं। आज बच्चों को निःशुल्क नोटबुक बांटने का काम हुआ है, ब्लड डोनेशन का भी आयोजन हुआ है, मेडिकल कैंप का, और साथ साथ में 5 लाख रुपए का बीमा योजना जो महाराष्ट्र सरकार और देश के प्रधानमंत्री ने जो लाया है उसका लाभ भी लोगों को कैसा हो, इस प्रकार का एक प्रयास अपने जन्म दिवस के अवसर पर दामू मात्रे जी कर रहे हैं। इसलिए मुझे लगा कि मैंने निश्चित इस कार्यक्रम में जाना चाहिए, क्योंकि हम लोग राजनीति में आने से पहले गोरेगांव में दोनों साथ में काम किया करते थे। उन दिनों से जब नाता बना हुआ है आज तक कायम रहा है। राजनीतिक उलट पलट ऊपर नीचे बहुत कुछ हुआ इतने लंबे 40 साल के कार्यकाल में, लेकिन हमारा जो नाता है वो जैसे पहले था वैसे ही आज भी है और आगे भी। सर, मी 40-50 वर्षापासून हा कार्यक्रम घेतोय। गोपाळ शेट्टीचे माझे संबंध असे आहेत का जवळचे संबंध आहेत। जेव्हा मी उपशाखा म्हणून असताना गोपाळ शेट्टी माझ्या कार्यक्रमाला यायचे। आज 35 वर्षापासून माझा एकही कार्यक्रम सोडत नाही कधी। त्यांना माहिती आहे दामू मात्रे काम करतो आणि त्यांच्याबरोबर आपण राहायचं आहे, आणि ते आल्यावरतीच आमच्या कार्यक्रमाला जे वातावरण होतं ते चांगलं प्रकारे होतं। आमचे नेते बी आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, घोसलकर सर्व यायचे सर्व, पण काही कारणाने आज आम्ही शिवसेना सोडून दुसऱ्या शिवसेनेत गेलो, पण दोघांकडून मला काय फायदा झाला नाही। लोकांनी ठरवलेलं पण देत नाही। जेव्हा मला शिंदे ग्रुपमध्ये मला मी प्रवेश केला तेव्हा मला उपनेत्याचा ऑफर दिली होती की आता तुला उपनेते बनवतो, पण मला उपनेत्याचं पण आदेश दिले, पण मी काम करायला सोडत नाही। आता मी विचार केलेला आहे, आता मी पारगल डहाणू ह्या साईडला गरीब लोकांची कामं करायची माझी इच्छा आहे, आणि ते मी आता करणार आहे। मला पद नको आणि काही नको, मी सोशल काम करायचं, मला सोशल काम मी करणारच आहे। आणि मी गोपाळ शेट्टीसारखे असे लोकांचे आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मला पुढे मी काम करणार, आणि तिकडे बी कार्यक्रम घेतल्यावर गोपाळ शेट्टीला मी पुन्हा बोलवणार पालघर डहाणूला। एवढं बोल मी 2 शब्द पुरे करतो। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माझे मोठे बंधू श्री दामोदर म्हात्रे साहेब यांचा जन्मदिवस, आणि त्यांचा जन्मदिवस असला की आम्ही आवर्जून परिवार म्हणून या ठिकाणी दरवर्षी शुभेच्छा द्यायला येतो। त्यांची मुलं सचिन, वैभव आणि पूर्ण परिवार शिवसेनेचा हा मोठ्या आनंदाने या ठिकाणी त्यांचा जन्मदिवस साजरा करतात, आणि वेगवेगळे सामाजिक सुद्धा उपक्रम असतात। आणि आज सुद्धा रक्तदान शिबिर आहे, अपघाती 5 लाखाचा विमा आहे, असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम सन्माननीय दामू मात्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या चिरंजीव यांनी घेतलेले आहेत। वया वाटप आहे आणि काय सचिन आरोग्य शिबिर आहे, असे अनेक उपक्रम गेली आज आमची जवळजवळ 30 वर्ष मैत्री आहे। मला वाटत नाही एवढी मैत्री अखंडपणे कोणाची असेल, आणि मी त्यांना माझा एक मोठ्या भावाच्या ठिकाणीच कुठलंही आमचं वैयक्तिक काही हेवे देवे कधी नसा, ते कुठेही असू देत ते किंवा मी कुठे असू दे, आणि एक मोठा भाऊ ह्या नात्याने मी इथे येतो नेहमीच त्यांच्या सगळ्या घरगुती कार्यक्रमामध्ये, आणि त्यांचा आज आशीर्वाद घेतला, मला सुद्धा आशीर्वाद दिला। त्याने आज मला एकच सांगितलं, माझं एकच स्वप्न आहे, परत तू बाळकृष्ण परत त्या मुंबई महानगरपालिकेत जनतेची सेवा करण्यासाठी मला दिसला पाहिजेस, आणि आज माझ्या जन्मदिनानिमित्त मी तुला आशीर्वाद सुद्धा देतोय। म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे, परंतु एका छोट्या भावाच्या प्रेमापोटी त्यांचं असलेलं प्रेम हे मला खूप अतिशय आनंद झाला, मला प्रेरणा मिळाली, आणि म्हणून माझ्या मोठ्या बंधूंना आई कुलस्वामीच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य मिळो, त्यांच्या इच्छा महत्त्वाकांक्षा पूर्ण होत, त्यांच्या परिवाराच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत, हीच माझ्या आई कुलस्वामींच्या चरणी प्रार्थना करतो। आमच्या शिवसेनेच्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने दामूदादा यांना खूब खूब लाख लाख कोटि कोटि शुभेच्छा। तकरीबन ये 40 साल से हम पे प्रोग्राम कर रहे हैं। 1 जून को हमारे दादा है जिनको पैर से रोग दादा कहते हैं, उनका जन्मदिन रहता है, और उनके जन्मदिन के हम ऐसा चाहते हैं कि लोगों को फ़ायदा हो जाए।
लोग हमेशा जन्मदिन साजरा करते हैं, पार्टी देते हैं, ये मतलब अपने तरीके से साजरे करते हैं। तो हमने कुछ वो दादा का ख्याल रखा कि हमारा जन्मदिन से लोगों को फायदा हो जाए। अभी अंदर भी देखने को मिला कि सिर्फ आप ही नहीं, जो लोग आए हैं वो भी 1 जून का इंतजार करते हैं और पूछ रहे थे 1 जून मतलब कभी आ रहे हैं, उनको पता है, मतलब उनको बताने की जरूरत नहीं है कि हम हमेशा हमारा फिक्स कार्यक्रम है। बुक्स डोनेशन, रक्तदान शिविर, आरोग्य शिविर और सीनियर सिटीजन को छाता हम देते हैं। और बीना बहन जैसे हम हमेशा हमारे प्रोग्राम में आते हैं, शेट्टी साहब आते हैं, प्रकाश सुरवे जी आते हैं, अभी राज सुरवे जी आने वाले हैं। तो इन जैसे प्यार देने वाले लोग जो लोग प्रतिनिधि हैं हमेशा हमारे कार्यक्रम में आते हैं और हमारे कार्यक्रम में शोभा